ऊस दरवाढ आंदोलन प्रकरणी खासदार राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांच्यासह 150 कार्यकर्त्यांना पुण्यातील शिवाजीनगर कोर्टात हजर करण्यात आले आहे। पुण्यातील साखर संकुलाच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली। या प्रकरणी या सर्वांना अटक करण्यात आलेली आहे। पुण्याच्या शिवाजीनगर कोर्टात हजर करण्यात आलेल्या आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे यांच्याकडून। अरुण, 150 कार्यकर्त्यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि कार्यकर्त्यांना हजर करण्यात आलेले आहे, अधिक काय तपशील आहे? यामध्ये आपल्याला माहितीच आहे की आज दुपारी हे आंदोलन झालं। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते ऊस दरवाढीचं निवेदन देण्यासाठी म्हणून गेले, मात्र साखर आयुक्तांनी त्यांच्या समोर येऊन निवेदन घ्यायला नकार दिला आणि हे आंदोलनकर्ते जे संतप्त झाले त्यांनी मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी तोडफोड केली, नुकसान केलं आणि म्हणून त्यांना अटक करण्यात आली होती। आता काही वेळापूर्वी त्यांना पुण्याच्या शिवाजीनगर कोर्टामध्ये हजर करण्यात आलेलं आहे आणि आता कोर्टासमोर या संदर्भातली त्यांची सरकारी बाजू देखील मांडण्यात आलेली, पोलिसांनी त्यांचं म्हणणं देखील मांडलेलं आहे। आता न्यायालयाचा निर्णय जो आहे त्यांना त्यांचे पुढे काय त्यांच्यावरती त्यांची रवानगी पोलीस कोठडीत करायची की न्यायालयीन कोठडीत याबाबतचा निर्णय जो आहे तो आता अवघ्या काही क्षणांनी येऊ शकतो। नक्की त्यांना हजर तर केलेलं आहे, मात्र या प्रकरणी काहीसं हिंसक वळण दुपारी पाहायला मिळालं होतं। धन्यवाद अरुण, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। सदाभाऊ खोत आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांच्यासह 150 कार्यकर्त्यांना शिवाजीनगर कोर्टात हजर करण्यात आलेलं आहे। ऊस दरासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं केलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं। स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पुण्यातल्या साखर संकुलात तोडफोड केली, तसंच या परिसरातल्या गाड्यांची जाळपोळ केली। पोलिसांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार दरम्यान अडचणीत आलेल्या कारखान्यांना उभं करण्याचं सोडून त्यांना उद्ध्वस्त करण्याची भूमिका राज्यकर्त्यांनी घेतल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे। तर कारखान्यांचं ओझं सरकारनं का घ्यावं असा सवाल मुख्यमंत्र्यांनी केला। जर ही किंमत देण्याची ऐपत नाही म्हणून कारखान्यांच्या कारवाई करण्याचा निर्णय ते घेऊ शकतात, त्यांच्या हातामध्ये अधिकार आहे। पण ते कारखाने मागच्या सरकारने जसं किंमत देऊ शकत नसताना किंमत कशी देता येईल यासाठी त्यांनी लक्ष घातलं। आपण उभं करणं, चालवणं याच्यासाठी आहोत, आपण उभं केलेलं उद्ध्वस्त करण्यासाठी नाही, याची नोंद राज्यकर्त्यांनी घेतली पाहिजे। पवार साहेब काय म्हणाले मला माहिती नाही, पण हे त्यांना देखील माहिती आहे, इतके वर्ष त्यांनीही राज्य चालवलेलं आहे। त्याच्यामुळे याच्यामध्ये कारखान्यांनी ते पेमेंट करायचं आहे। कारखान्यांचं पेमेंट राज्य सरकार का करेल? त्यामुळे कारखान्यांची लायबिलिटी राज्य सरकार का डोक्यावर घेईल? आम्हाला शेतकऱ्याला काय द्यायचं असेल तर ते आम्ही योग्य प्रकारे देऊ, पण कारखान्यांची लायबिलिटी राज्य सरकार आपल्या अंगावर घेणार नाही, यापूर्वी कधी घेतलेली नाही। मात्र या संदर्भात त्यांना मदत झाली पाहिजे, कारण शेतकऱ्यांना त्यांना पेमेंट करायचं आहे। म्हणून आम्ही मागच्या काळात असं झालं असताना कुठल्याही राज्य सरकारने एक नवीन पैसा दिलेला नाही। त्याच्यामध्ये SDF मधनं काही ना काही लॉंग टर्मचे लोन्स दिलेले आहेत, तर तोच रूट जो आहे तो आम्ही या ठिकाणी घेतो आहोत। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।